जे विद्यार्थी 2026 मध्ये BPED CET देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, CET सेलने आजच आपल्या 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांचं शेड्यूल जाहीर केलेलं आहे आणि त्या शेड्यूलनुसार एप्रिल महिन्यामध्ये BPED CET होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही CET एक्झॅक्टली किती तारखेला होणार आहे? तसेच या CET नंतर तुमची फील्ड टेस्ट कधी होणार आहे? सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेला क्रॅक करण्यासाठी तुम्ही आता काय करायला हवं, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र BPED CET 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 24 नोव्हेंबर पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या परीक्षेची इलिजिबिलिटी पाहूयात. तर ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांची नॅशनॅलिटी ही इंडियन असावी, म्हणजे तो विद्यार्थी भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याकडे बॅचलर्स डिग्री असावी, ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट त्याला 50% मार्क्स ओपन कॅटेगरीमध्ये असावेत किंवा 45% मार्क्स हे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असावेत. या परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये, पण CET सेलने जे फिजिकल फिटनेसचे स्टँडर्ड दिलेले आहेत, त्या स्टँडर्डनुसार तो विद्यार्थी फिजिकली फिट असावा. पुढे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये 15 मार्क्ससाठी तुम्हाला मेंटल ॲबिलिटी या विषयावरती प्रश्न विचारले जातात. जनरल नॉलेज मधून 15 मार्क्सचे प्रश्न आणि टीचर ॲप्टिट्यूड अँड स्पोर्ट रिलेटेड नॉलेज मधून 20 मार्क्सचे प्रश्न इथे विचारले जातात. म्हणजे तुमची जी ऑनलाईन परीक्षा आहे ती 50 मार्क्सची असते आणि या पेपरसाठी तुम्हाला 60 मिनिटांचा वेळ दिलेला असून मराठी, हिंदी किंवा इंग्रजी अशा कुठल्याही माध्यमामध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, तुमची ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर तुमची फिजिकल एफिशियन्सी टेस्ट किंवा फील्ड टेस्ट होते. या फील्ड टेस्टमध्ये 4x10 शटल रन टेस्टला 10 मार्क असतात, सिट अँड रिचला 10 मार्क, स्टँडिंग ब्रॉड जंप टेस्टला 10 मार्क्स, सिटअप्स टेस्टला 10 मार्क्स आणि मेडिसिन बॉल थ्रो टेस्टला 10 मार्क इथे दिलेले असतात. तर अशा पद्धतीने तुमची जी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आहे ती 50 मार्कची आणि जी ऑनलाईन टेस्ट आहे ती 50 मार्कची, अशा 100 मार्कांचं मिळून तुमचं मेरिट डिस्प्ले केलं जातं आणि या दोन्ही परीक्षांच्याच मार्कांवरनं तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं. म्हणजे थोडक्यात, ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पेपर दिला आहे अशा विद्यार्थ्यांना फिजिकल एफिशियन्सी टेस्ट कंपल्सरी आहे, तरच तुम्ही कॅप राऊंडला अप्लाय करू शकता आणि BPED कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या परीक्षेचं शेड्यूल पाहूयात. कुठल्या तारखेला आपली रिटन टेस्ट असणार आहे आणि कुठल्या तारखेला आपली फिजिकल टेस्ट असणार आहे, ते आपण CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन चेक करूयात. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, ही CET सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे. यापुढे परीक्षाविषयी सर्व जे नोटिफिकेशन्स असतील तुम्हाला याच CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही नोटिफिकेशन सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिलंच नोटिफिकेशन दिसेल, ऑल CETs इम्पॉर्टंट नोटीस टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ CETs 2026. पुढे डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर CET सेलचं हे शेड्यूल ओपन होईल. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 17 वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या एक्झाम CET सेल दरवर्षी कंडक्ट करते, त्या एक्झामच्या टेंटेटिव्ह डेट्स तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. तर त्यापैकी 7 नंबरला महाराष्ट्र BPED CET 2026, त्याची तारीख तुम्हाला इथे दिलेली आहे. 4 एप्रिलला तुमची ही परीक्षा असणार आहे आणि महाराष्ट्र BPED फील्ड टेस्ट ऑफलाईन 5 ते 7 या 3 दिवसांमध्ये तुमची ऑफलाईन फील्ड टेस्ट असणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या हातामध्ये फक्त 133 दिवस शिल्लक आहे. त्यानंतर आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं आहे. तर या परीक्षेचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये एक्सपेक्ट करू शकता. जानेवारीच्या पहिल्या वीक पर्यंत तुम्हाला या परीक्षेचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचे रजिस्ट्रेशन्स हे पूर्ण जानेवारी महिना चालणार आहेत. त्यानंतर पुढे विद्यार्थी मित्रांनो,
तुमचे जे हॉल तिकीट आहेत साधारणतः 10 दिवस अगोदर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये मिळतात. तर मार्च 25 तुम्ही डेट एक्सपेक्ट करू शकता तुमचं हॉल तिकीट मिळण्याची. आणि परीक्षा तुमची जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे 4 एप्रिलला ऑनलाईन रिटर्न टेस्ट असणार आहे. आणि ही टेस्ट झाल्यानंतर 5 ते 7 या 3 दिवसांमध्ये एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला फील्ड टेस्टला सुद्धा सामोरं जायचं आहे. म्हणजे 4 एप्रिलला तुम्ही 50 मार्कची टेस्ट देणार आणि 5 ते 7 या 3 दिवसामध्ये उरलेल्या 50 मार्कची फील्ड टेस्ट तुम्ही देणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे या ऑनलाईन एक्झामचा सिलेबस जो आहे तो परीक्षेपूर्वीच कव्हर करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच आम्ही 24 नोव्हेंबर पासून सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. जेणेकरून तुम्हाला 50 पैकी 40 पेक्षा जास्त मार्क्स मिळावेत आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन कन्फर्म होण्यासाठी नक्कीच तुम्हाला इथे गाईड सुद्धा केलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त 133 दिवस आपल्या हातामध्ये शिल्लक आहेत. आत्तापासूनच प्रिपरेशनला सुरुवात करा. वेगवेगळे विषय तुम्हाला अभ्यासायचे आहेत. व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि या एक्झामला सामोरं जा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.